फ्रेंड्स, आता आपल्या कपाशीला 45 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता आपल्याला विचार करायचा आहे दुसऱ्या खताच्या डोसचा. कारण की 45 ते 50व्या दिवशी आपण कपाशीला दुसरा डोस देत असतो. कारण की या अवस्थेमध्ये पात्यांचे रूपांतर फुलांमध्ये होत असते. तर यांना आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आपल्याला याला खत देणे आवश्यक आहे. म्हणून आपल्याला खता डोस देण्याचा आहे. तर मित्रांनो, दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला पुन्हा एकदा फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता भरून काढायची आहे आणि सोबत युरिया द्यायचा आहे. त्यासाठी आपण कॉम्प्लेक्स एनपीके घेणार आहोत. त्यामध्ये आपण 10-26-26 ची एकरी एक बॅग घेणार आहोत. सोबतच एकरी एक बॅग युरियाची घेणार आहोत आणि या कपाशीला देणार आहोत. या बॅग खताच्या डोसमुळे आपल्या पराठीची वाढ सुद्धा चांगली होईल आणि जे फुलांचे पात्यांचे फुलांमध्ये रूपांतर होत आहे आणि फुलांचे फळांमध्ये रूपांतर होत आहे त्यात सुद्धा मदत मिळेल आणि आपल्या ह्या पराठीची क्वालिटी सुद्धा चांगली राहील आणि पाणी धारण क्षमता सुद्धा वाढीन. तर मित्रांनो, हा डोस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.